नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की गोकुळचा विषय आहे. तो तो विषय असा आहे की युती म्हणून समजा उद्या गोकुळची बिनविरोध निवडणूक व्हायची वेळ आली तर भाजपने किमान 16 जागा स्वतःसाठी मागाव्या. 25 पैकी किमान 16 जागा ह्या स्वतःसाठी भाजपच्या असल्या पाहिजेत आणि त्या मिळू शकतात भाजपला, आणि ती त्यांनी मागावी. मुश्रीफ किंवा हे बाकीचे इतर सगळे तुमचे काय म्हणतात त्याला बंटी पाटील वगैरे यांचा विचार न करता 16 जागा त्यांच्या. आणि विनय कोरे हे जे गोकुळवर डायरेक्टर आहेत, तर विनय कोरेंची स्वतःची वारणा दूध संस्था पण आहे तिथे. व विनय कोरेंना इथे समजा 16 प्लस विनय कोरेंच्या काही सीट्स असतील आणि त्या वाढवून पाहिजे असतील तर विनय कोरेंनी सुद्धा त्यांच्या दूध संस्थेवर किमान 4 ते 5 भाजपची लोकं घ्यायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही भाजपच्या पाठिंब्यावर भाजपच्या ह्याच्यामुळे युतीमध्ये देवेंद्र फडणवीसांची भाजपची सगळी मदत घेऊन तुम्ही तिथे निवडून येणार आणि तुम्ही तिथे निवडून येऊन परत तुमचं स्वतःचं जे काही राज्य आहे ते राज्य हे करून परत तुम्ही इथे गोकुळमध्ये सुद्धा येणार. मग हे गोकुळमध्ये पण तुम्ही, तिथे पण तुम्ही, सगळीकडेच तुम्ही, मग तुम्ही भाजपच्या जोरावर जेव्हा तुम्ही तिथे निवडून येत आहात किंवा भाजपची मदत घेऊन तुम्ही तिथे बाकीच्या गोष्टी करत आहात, तेव्हा तुम्ही वारणामध्ये सुद्धा एक भाजपच्या किमान 4 ते 5 संचालक म्हणून घ्यायला पाहिजे. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरा हे असं चालणार नाही. त्यामुळे भाजपची जी लोकं आहेत तिथे आज काय, तर त्या लोकांनी याच्याबद्दल हे करून त्या ह्याचे सगळे म्हणजे एकतर त्यांना एकच सीट द्या विनय कोरेंना किंवा देऊच नका, किंवा त्यांना 1-2 सीट इथे पाहिजे असतील तर त्यांनी 4 ते 5 सीट तुम्हाला वारणामध्ये द्यायला पाहिजेत. आणि त्या कारण फक्त आमची सगळी मदत घेणार आणि आम्हाला तुम्ही काही देणार नाही, हे असं चालणार नाही. त्यामुळे भाजपच्या आत्ता स्थानिक जे कोण संचालक आहेत तिथे, त्या सगळ्या संचालकांनी हे युतीचं समजा हे एक होणार असेल तर माझं तर म्हणणं आहे की भाजपनी ही निवडणूक लढवावी. आणखीन भाजपनी, कारण भाजप 100% जिंकणार आहे हे मी तुम्हाला अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेख सांगतो. कारण कसं आहे की आज तुमचे जे काय म्हणतात त्याला प्रशासक आहेत, या प्रशासकांनी योग्य त्या पद्धतीने तिथे चौकशा केल्या तर हे जे म्हणजे आजपर्यंत 3000 सभासद होते ते 3000 ते 5800 झाले, जे 2800 वाढलेत वरचे काय, यांची व्यवस्थित तपासणी केली समजा, किंवा 2000 वाढलेत, मला माहीत नाही एक्झॅक्टली फिगर माहीत नाही, पण जे वाढलेत यांची एक्झॅक्टली तपासणी केली तर ह्याच्यातले बरेच जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक 1700-1800 तर बाद होतील, कारण ते सगळे खोटे आहेत. आणि आज भाजप कमी पडतंय, भाजप वाटाघाटीला कमी पडतंय. म्हणजे त्याच्यावर मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे, पुढचा व्हिडिओ मी हे गप्प का म्हणून. तर भाजप याच्यामध्ये वाटाघाटीला कमी पडतंय आणि मुश्रीफ तिथे एक वेगळा नॅरेटिव्ह की ते सुप्रीम कोर्टामध्ये जिंकल्यासारखा नॅरेटिव्ह हे करतायत, पण ते जिंकलेले नाही आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये ते हरलेले आहेत. अगदी अभिषेक मनु सिंघवी आणि मुकुल रोहतगीसारखे वकील नेमून सुद्धा ते हरलेले आहेत. आणि आज मला एक विचारायचं आहे की एवढे पैसे आहेत, भ्रष्टाचार झाला नाही हे नाही, आज अभिषेक मनु सिंघवी आणि मुकुल रोहतगी ही 2 वकील तिथे द्यायचे म्हटल्यावर किती लाखो रुपये लागले असतील त्यांना. मग हे लाखो रुपये दिले कोणी? आणि हे गोकुळच्या लोकांनी त्यांना काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंटच्या विरुद्ध हे करण्यासाठी गोकुळच्या लोकांनी संचालकांनी त्यांना नेमण्यासाठी कुठला ठराव पास केला आणि एवढे लाखो रुपये? माझ्या दृष्टीने तर 1-1.5 कोटी रुपये गेले असतील अभिषेक मनु सिंघवी आणखीन मुकुल रोहतगींची जी फी आहे ती जी काय मला माहिती आहे त्या माहितीप्रमाणे कमीत कमी 1.5 कोटीच्या पुढेच गेलेले असणार. मग हे 1.5 कोटी रुपयाच्या वर जे हे पैसे दिलेले आहेत
हे कुठला ठराव पास करून दिलेला आहे आणि मग हा ठराव पास करताना कुठल्या कुठल्या संचालकांनी त्याला मान्यता दिलेली आहे ह्याचं आणि त्या मान्यता दिलं हे एवढे पैसे दिले हे कोणाचे गेले आणि कशासाठी की तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते दाबण्यासाठी तुम्ही एवढे पैसे खर्च केले आज तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा जे वकील दिलेले होते माझ्यामध्ये साखरे साहेब होते वकील तिथे तर साखरे साहेब काही स्वस्त नाही आहेत मग एवढे पैसे यांनी जे दिलेत या लोकांना या वकिलांना तर या वकिलांना एवढे पैसे देण्यासाठी यांनी पैसे कुठून आणले आणि कुठल्या ठरावाखाली ते दिलेले आहेत याची सुद्धा माननीय प्रशासकांनी चौकशी करायला पाहिजे म्हणजे एवढे कोट्यवधी रुपये समजा हे याच्यासाठी घालवत असतील तर यांनी आजपर्यंत जे काही हे केलेले त्याचं मी तर या भाजपच्या लोकांना सांगतो पण यांना कसं कळत नाही मला समजत नाही पण ही लोक फॉरेन्सिक ऑडिट का नाही मागत आहेत आणि माझं म्हणणं तर IAS लेवलचा किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज तिथे हे म्हणून पाहिजे होता काय म्हणतात त्याला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पाहिजे होता हे DDR लेवलची लोकं ही काय ॲडमिनिस्ट्रेशन करणार हे मुश्रीफांना काय तोंड देणार त्या म्हाडकांना काय तोंड देणार त्या सतेज पाटलांना काय तोंड देणार जे संचालक 30-30 वर्ष तिथे आहेत त्यांना काय तोंड देणार हे ते त्यांची कातडीच बजवणार कारण की उद्या म्हणणार उद्या समजा हा कुठे मंत्री झाला किंवा उद्या हा काही दुसरं हे आणखीन मोठा झाला तर हा माझ्यावर मला गडचिरोलीच दाखवणार म्हणजे ह्या एक एक दिग्गज आमदारांच्या विरुद्ध आबिटकरांच्या विरुद्ध काय बोलणार तो माणूस शिवाजीराव पाटलांच्या विरुद्ध काय बोलणार किंवा काय सांगणार त्याची हिंमत आहे का त्या म्हणजे हे DDR लेवलची माणसं तुम्ही ते घेण्यापेक्षा माझ्या दृष्टीने अजूनही हे प्रशासक मंडळ बरखास्त करून यांना तिथे IAS आणखीन एक रिटायर्ड हायकोर्ट जज प्रशासक म्हणून नाही हीच सभासदांनी मागणी केली पाहिजे आणि आज गेल्या 5 वर्षात जी भरती झालेली आहे त्यांची लिस्ट काढा त्यांच्यामध्ये कोणाला जास्ती घेतलेलं आहे हे बघा ना आणि असं तुम्ही संचालक मंडळ म्हणजे भाजपने तर हे करावं आणखीन असं संचालक मंडळ तिथे यावं काय आणि ते संचालक मंडळ तिथे येऊन त्यांनी चांगलं मोठं काम करून अमूलच्या तोडीस तोड गोकुळला न्यावी आणि मी म्हणतो की तुम्ही आज एवढं मोदी साहेब महिलांना एवढं प्राधान्य देत आहेत तर कोल्हापूरच्या गोकुळची अध्यक्ष एखादी महिला का नाही होऊ शकत या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे म्हणजे मला काय करायचं आहे वगैरे काय मला अधिकार आहे बोलायला त्यामुळे आज माझा जो मेन प्रश्न होता की विनय कोऱ्यांनी वारणामध्ये भाजप ते किमान 4 ते 5 संचालक घ्यायला पाहिजे त्यांना समजा इथे संचालक पद पाहिजे असेल तर आणि त्यांना तिथे एक हाती पाहिजे असेल तर त्यांनी इकडे संचालक पद मागावं नाही आज एवढंच धन्यवाद